विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वाची। निवडणूक लोकसभेची आणि पेरणी विधानसभेची। नमस्कार, विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सध्या लोकसभेचे रणांगण तापले असताना पडळकर बंधूंनी खानापूर आटपाडी मतदारसंघ पिंजून काढलेला दिसून येत आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणायचा छंद आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर या बंधूंनी बांधला असला तरी निवडणूक लोकसभेची आणि पेरणी विधानसभेची असे चित्र खानापूर आटपाडी मतदारसंघात सुरू आहे। मतदारसंघातील विटा शहर, खानापूर तालुका आणि ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवरती बूथ प्रमुखांच्या भेटीगाठी आणि 6 एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील पदाधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, खानापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, सांगली जिल्हा सरचिटणीस पंकज भैया दबडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश पाटील, ज्योतिष विभागाचे राज्य उपाध्यक्ष आचार्य संतोष यादव, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय जानकर, भटके विमुक्त जाती मोर्चा अध्यक्ष राहुल मंडले, खानापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंतराव खिलारे, सरचिटणीस सुहास कुलकर्णी यांनी मात्र सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकाच लावलेला दिसून येत आहे। आज खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि पदाधिकारी यांनी अभिवादन केले। यावेळी आमचे विटा एक्सप्रेसचे प्रतिनिधी यांनी सांगली जिल्हा माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी असे सांगितले की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कामाला लागलो असल्याचे ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले। देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासह वरिष्ठांच्या आदेशाने व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर आटपाडीमध्ये झंझावात चालू असल्याचे ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले। अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज, विटा।